नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं मराठी ट्रेडर गणेश या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की स्टॉप लॉस आणि टार्गेट एकाच वेळी कसं लावू शकतो. तुम्ही कुठल्याही डिमेट अकाउंटवरती लावू शकता, पण मी ग्रोवरती लावून दाखवतो. जसं की हा डॅशबोर्ड खोललेला आहे, याचे तुम्ही एखादा ट्रेड घेऊ शकता. समजा मी 48,000 सी किंवा कुठला तरी एक ट्रेड घेतो. तर 48,000 सी मी हा एक ट्रेड घेतो. डायरेक्टली बाय करावं लागेल तुम्हाला. तुम्ही समजा 230 म्हणजे एक लॉट 2 लॉट घेतो आणि बाय करतो. ठीक आहे. बाय केल्यावरती तुम्हाला येथे 48,000 सी जो तुमचा एक ट्रेड चालू आहे, त्या ट्रेडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली बघू शकता ॲड अ स्टॉप लॉस अँड टार्गेट, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं की तुम्ही 200वर घेतला असेल, तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे 180 आणि टार्गेट ठेवायचं आहे 220. ठीक आहे. तर तुम्ही असं टार्गेट लावून सेल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर समजा आता बघू शकता तुम्ही 203वर घेतलं आणि 204 प्राईस चालू आहे. तुम्हाला जर वाटत असेल की हा ट्रेड आता 203 वरून जवळपास 210वर गेला, तर तुम्ही यावर क्लिक करून नाही सॉरी ऑर्डरवरती तुम्हाला यायचं आहे. ऑर्डरवरती येऊन तुम्हाला GTT ऑर्डर दिसत असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे मॉडिफाय करण्यासाठी कसं मॉडिफाय करू शकता हे तुम्हाला सांगतो. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघू शकता 203 202 प्राईस चालू आहे. समजा हा ट्रेड 207वर गेला आहे आणि मला कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस लावायचा आहे. मी 203वर बाय केला, तर मी 203वर सेल लावून ठेवतो. ठीक आहे. मॉडिफाय सेल म्हणजे 203वर जसा ऑटोमॅटिक येईल तसा हा ट्रेड एक्झिक्यूट होऊन जाईल आणि जर 220वर गेला तर ऑटोमॅटिकली तर सेल होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.